नाशिकमध्ये आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलेला आहे। भुजबळांना उमेदवारी नाकारल्याने समता परिषद नाराज झाली आहे। तर नाशिकच्या पंचवटीत ओबीसी जागा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। हेमंत गोडसेंच्या बॅनरवरून छगन भुजबळही गायब आहेत। हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यानंतर भुजबळ समर्थक काहीसे नाराज असल्याचं बोललं जात होतं। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत जोडलेले। किरण, आपण बघतोय आता नाशिकमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण समता परिषदही हेमंत गोडसेंच्या उमेदवारीमुळे काहीशी नाराज आहे। काय अधिकची माहिती आहे? प्राची, खरं म्हणजे आपल्याला माहिती की छगन भुजबळ यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ओबीसी समाजामधून नाराजी व्यक्त केली जात होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नंतरच्या काळामध्ये दिलीप खैरे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला होता। मात्र तो नंतरच्या काळामध्ये छगन भुजबळांनी त्यांची समजूत घालत त्यांनी उमेदवारी अर्ज नाकारा भरलेला नाहीये आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता नाशिकमध्ये वेगवेगळे बॅनर्स झळकू लागलेले आहेत, ज्यामध्ये हेमंत गोडसे यांच्याकडनं जे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत त्यावर छगन भुजबळांचा फोटो नाहीये। मात्र दुसरीकडे ओबीसीच्या माध्यमातून देखील बॅनर्स झळकवले जात आहे। नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये देखील अशा स्वरूपाचे बॅनर्स लावण्यात आले होते, त्यावर आता तरी उठ ओबीसी जागा हो अशा स्वरूपाचा त्यावर उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। मतदानाच्या माध्यमातून व्यक्त व्हा असंही त्यावेळेला त्या बॅनरवर नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच मराठा वर्सेस ओबीसी असा वाद आता भविष्य काळामध्ये उफाळून येण्याची शक्यता आहे आणि सध्या बॅनर वॉर सध्या नाशिकमध्ये बघायला मिळतंय। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।